अर्जुन आणि ईशा 2 वर्षापासून लग्नानंतर एकत्र राहत होते. अर्जुन कामात गढून जात असे आणि ईशा त्याच्या आयुष्यातील क्षणांचा भाग बनण्याचा प्रयत्न करत असे. त्यांची सुरुवात प्रेमाने भरलेली होती. प्रत्येक छोटीशी हसणं, प्रत्येक एकत्रित सायकल राईड, प्रत्येक शेअर्ड कॉफी, त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या कॅनव्हासवर रंग भरला होता. पण जशी वर्षे गेली तशी रोजच्या रुटीनमध्ये अंतर वाढू लागले. अर्जुन कामात इतका व्यस्त झाला की तो ईशाच्या भावना ओळखत नाही आणि ईशा त्याच्या भावनात्मक उपस्थितीचा आस ठेवू लागली. एक दिवस छोटीशी तक्रार मोठ्या आर्ग्युमेंट्समध्ये रूपांतर झाली. ईशा म्हणाली, तुला माझी किंमत नाही कळत. आणि अर्जुन डिफेन्सिव्हली उत्तर देतो, मी तुझ्यासाठी सर्व करत आहे. मला तुला नेहमी हॅपी ठेवायचे आहे. परंतु शब्दामागील अर्थ हरवला होता. ईशा घर सोडून निघाली. हे काहीतरी मोठे बदल घडून आणणार होते. ती आपल्या स्वतंत्रतेच्या शोधात शहरातील आर्ट गॅलरीमध्ये कामाला लागली, जिथे तिने आपल्या क्रिएटिव्हिटीला जग दाखवण्याचे ठरवले होते. अर्जुन तिथे आला आणि अचानक त्याला आठवले त्या पेंटिंग समोर त्यांनी पहिल्यांदा भेट घेतली होती. त्या आठवणींचा दरवाजा उघडून त्याला जाणवले की तो तिला खरोखरच गमावतोय. त्याने त्वरित मेसेज पाठवला, मी तुझ्यासाठी आलोय, आपण बोलू शकतो का? ईशा हेजिटेट झाली, पण त्याच्या सिन्सिअर भावनेने तिला पुन्हा विश्वास दिला. पार्कमध्ये भेट झाल्यानंतर त्यांचे हृदय पुन्हा जोडले गेले. अर्जुन म्हणाला, माझ्या आयुष्यात तुझ्यासारखं काहीच नाही. ईशा उत्तरली, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते, पण तुला माझी किंमत कधी कळेल? या भावनांच्या आदळ्यांमध्ये प्रेम आणि रिग्रेट एकत्र मिसळले होते. पण या भागांचा शेवट असा झाला की त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा रहस्य उघडले जाणार होते आणि त्यांचे प्रेम त्या टेस्टला सामोरे जाणार होते. पार्कमधून भेट झाल्यानंतर अर्जुन आणि ईशा काही काळ एकत्र बसले, पण दोघांमध्ये अजूनही अंतर जाणवत होते. तिने त्याला पाहिलं. त्याच्या डोळ्यातील खंत आणि प्रेम दोन्ही दिसले, पण ईशा काहीतरी लपवत होती. त्यांचे बोलणे अगदी साधे होते, पण शब्दामध्ये गहिरे अर्थ दडलेले होते. अर्जुन जाणवत होता की तिला काही सांगायचे आहे, पण ती थांबत होती. ईशा आपल्या मनातील विचारांमध्ये गुंतली होती. ती जाणवत होती की त्याने तिला मागे सोडले नाही. तो फक्त आपल्या आठवणींच्या आणि आपल्या मनाच्या बंधनात अडकला आहे. तिने दररोज त्याला भेटत प्रेम दाखवले, पण त्याला सगळं समजून घेण्यासाठी वेळ लागला. अर्जुन हळूहळू जाणवत होता की त्याच्या आठवणींचा भूत त्याला पुन्हा त्याच्याजवळ आणत आहे. त्यांच्या नात्यातील अंतर वाढलेले होते, पण ते दोघेही त्याला मान्य करत नव्हते. अर्जुनने ठरवले की तो ईशाला समजून घेईल, तिच्या मनाच्या खोलात जाईल आणि तिच्या लपलेल्या भावना उघडेल. त्याने दिवसेंदिवस तिच्या डोळ्यांमध्ये, हसण्यात आणि तिला म्हणालेल्या शब्दांमध्ये संकेत शोधले. त्याला जाणवले की तिच्या शांत हास्यात देखील वेदना दडलेली होती. एक दिवस अचानक ईशाने त्याला गुपित सांगितले. तिने म्हटलं की तिच्या परिवारात काही आर्थिक आणि वैयक्तिक अडचणी आहेत, ज्यामुळे तिने आपली खरी अवस्था लपवलेली आहे. अर्जुनला ती गोष्ट समजताच त्याला तिच्यावर खूप प्रेम आणि आदर वाटला. तिने त्याला सांगितले की तो तिच्या आयुष्यात नेहमीच आधार राहिला आहे आणि तोच एकमात्र व्यक्ती आहे ज्यावर तिला पूर्ण विश्वास आहे. अर्जुनच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले. त्याने जाणले की त्यांच्या प्रेमाच्या कथा फक्त स्मृतीतून नव्हे, तर त्यांच्या रोजच्या संघर्षातून, प्रत्येक लहान निर्णयात आणि प्रत्येक भावना जखमेच्या भरून येण्यामध्येही आहे. तो तिच्यासोबत राहायचा निर्णय घेतो, पण आता तो फक्त प्रेमामुळे नव्हे, तर तिच्या गोष्टी समजून घेण्यासाठी, तिच्या जगाच्या कठीण बाजूला सामोरे जाण्यासाठी तयार होतो. त्या दिवसानंतर दोघांची नातं हळूहळू बदलू लागलं. आधी जे अंतर आणि उधळपणा होता, त्याचा रंग बदलून जाऊन ती समज, प्रेम आणि विश्वासात रूपांतरित झाली. पण त्यांच्या प्रेमाचा खरा टेस्ट अजून बाकी होता, कारण ईशाच्या गुपितांच्या मागे अजून एक मोठा रहस्य दडलेलं होतं, जे त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा उलटपलट करू शकते. अर्जुन आणि ईशा
हळूहळू एकमेकांशी जवळ येत होते. पण ईशाच्या गुपिताने अजूनही त्यांचं मन थोडंसं गोंधळलेलं होतं. ती त्याला पूर्णपणे नाही सांगू शकत नव्हती की तिच्या आयुष्यात काही अशा अडचणी आहेत ज्या दोघांच्या नात्यावर थेट परिणाम करणार होत्या. एक दिवस ईशाने त्याला एक जुनी पत्रिका दिली. पत्रिकेत तिच्या आयुष्याच्या त्या काळातील आठवणी, निर्णय आणि संघर्ष लिहिलेले होते, जे तिने अगदी खाजगी ठेवले होते. अर्जुनने वाचताच त्याला समजले की ईशाने तिच्या प्रत्येक निर्णयामागे प्रेम आणि काळजी होती आणि तो त्याच्या नजरेसाठी दिसत नव्हता. त्याने तिच्या विचारांची गहराई अनुभवली आणि त्याला जाणवले की प्रेम फक्त बोलण्यातून नाही तर समजून घेण्यातूनही वाढते. त्या रात्री दोघं पार्कमध्ये चालले होते. हवा थोडी थंड होती आणि पावसाच्या थेंबांनी त्यांचा चेहरा भिजला होता. अर्जुनने हळूच तिचा हात धरला. ईशा थोडी तणावलेली होती, पण त्याने हळूच तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हटले, माझ्या आयुष्यात तूच सर्वात महत्त्वाची आहेस. तुझं गुपित असो किंवा काहीही, मी तुझ्यासोबत आहे. ईशाच्या डोळ्यातून अश्रू गळाले आणि तिने त्याला आपले मन पूर्णपणे उघडले. तिने सांगितले की ती एका जुन्या प्रेमाच्या वादातून अजूनही मुक्त झाली नाही आणि काही काळ स्वतःच्या आयुष्याची काळजी घेणे आवश्यक होते. अर्जुन हळू हसला आणि म्हणाला, मी तुला काही बदलायला सांगत नाही. मी फक्त तुझ्यासोबत आहे, जसं तू आहेस तसं. त्या क्षणी दोघांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला. अर्जुनला समजले की प्रेम हे फक्त आठवणींमध्ये किंवा अतीताच्या गोष्टींमध्ये नव्हे, तर त्यांच्यातील प्रत्येक निर्णय, समज आणि विश्वासामध्ये आहे. ईशालाही जाणवले की अर्जुन खरंच तिचा आधार आहे आणि ती त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकते. पण त्यांच्या आयुष्यातील खरा ट्विस्ट अजून येण्याची वाट पाहत होता. तिला माहिती नव्हती की अर्जुनच्या एका जुन्या नोकरीच्या प्रोजेक्टमध्ये एका मोठ्या गुपिताचा संबंध होता, जो त्यांच्या नात्यावर पुन्हा एकदा दबाव आणू शकतो. अर्जुनही हळूहळू जाणवत होता की त्याचे आयुष्य फक्त कामावर नव्हे तर ईशाच्या प्रेमाने भरलेले आहे आणि आता त्याला दोघांचे भविष्य जपणे आवश्यक आहे. त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवणे आणि एकमेकांच्या गुपितांना स्वीकारणे आवश्यक आहे. हळूहळू अंतर मिटत गेले आणि त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात झाली. पण दोघांनाही माहीत होतं की खरा टेस्ट अजून येणार आहे आणि ते केवळ एकत्र राहण्याच्या निर्णयाने नाही तर समजून घेण्याच्या ताकदीने पार पडले जाईल. अर्जुन आणि ईशा आता एकमेकांशी जवळ आले होते, पण आयुष्यातील खरा टेस्ट अजून बाकी होता. अर्जुनच्या जुन्या प्रोजेक्टमध्ये एक मोठा आर्थिक आणि वैयक्तिक गोंधळ होता, ज्यामुळे त्याचे रेप्युटेशन आणि करिअर धोक्यात आले होते. त्याला माहीत होतं की या परिस्थितीत ईशाच्या विश्वासाशिवाय तो काहीही करू शकत नाही. ईशालाही वाटत होते की जर अर्जुन तिला विश्वास ठेवतो तर तिला काहीही सांगू शकते. ती त्याच्याजवळ आली आणि हळूहळू त्याला तिच्या भावनांबद्दल, अडचणीबद्दल आणि मागच्या संघर्षाबद्दल सांगू लागली. अर्जुन हळूहळू समजून घेत होता की प्रेम म्हणजे फक्त सुखाचा वेळ एकत्र घालवणे नाही, तर प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे होय. त्यांनी एकमेकांना सांभाळत हे संकट हाताळले. अर्जुनने आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये स्ट्रॅटेजीज बदलल्या आणि ईशाने इमोशनल सपोर्ट देऊन त्याला मार्गदर्शन केले. त्यांची टीममधील कामे आणि व्यक्तिगत अडचणी एकत्रितपणे सोडवल्या गेल्या. एक दिवस जेव्हा सर्व कामं शांत झाली, तेव्हा दोघे ताज्या पावसात बाहेर गेले. अर्जुनने हळू हसत म्हटले, ईशा, आपण जे काही पार पाडलं त्यात प्रेमानेच ताकद दिली. आता मी समजतो, खरं प्रेम म्हणजे फक्त आठवणीत नाही, प्रत्येक दिवशी जगण्यात आहे. ईशाला डोळ्यातून अश्रू आले, पण तिचा चेहरा हसत होता. तिने म्हटले, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझ्या विश्वासाला मजबूत करून दाखवलं. आता आपलं प्रेम अधिक खोल आणि सुंदर आहे. अर्जुनने हळूच हसत म्हटले, आपण एकमेकांना गमावले, संघर्ष केले, पण शेवटी आपण एकत्र आलो. खरं प्रेम कधीही हरत नाही. ईशाने हसून उत्तर दिले, हो, आणि आता आपलं प्रेम फक्त आठवणीत राहणार नाही,
तर प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात जिवंत राहील. त्या पावसाच्या थेंबात दोघे हातात हात घालून चालले. प्रत्येक थेंब त्यांची आठवणी, संघर्ष आणि प्रेमाच्या स्मृतींना स्वच्छ करून जात होता. त्यांना समजले की प्रेम म्हणजे एकमेकांच्या सहवासात स्वतःला पूर्ण करण्याची कला आहे आणि ते कुठल्याही अडचणीमुळे कमी होऊ शकत नाही. ईशाने हसून उत्तर दिले, "हो, आणि आता आपलं प्रेम फक्त आठवणीत राहणार नाही, तर प्रत्येक दिवसात, प्रत्येक क्षणात जिवंत राहील." त्या क्षणी त्यांना जाणवले की प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा संबंध नाही, तर विश्वास, समज आणि संघर्षातून निर्माण झालेली शक्तिशाली बंधन आहे आणि ते बंधन आता त्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी आहे. अर्जुन आणि ईशा, दोन हृदय, एक प्रेम आणि अनेक गुपितं. त्यांच्या नात्याची सुरुवात रोमांचक होती, पण जीवनातील अडचणी आणि रहस्य त्यांच्यात अंतर निर्माण करतात. ही कथा सांगते की खरं प्रेम फक्त आठवणीत नाही, तर विश्वास, समज आणि संघर्षातून उभं राहतं. मंडळी, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.